सुस्वागतम. स्वागत आहे मित्रांनो आपल्या कृष्णा थडीचा सवंगडी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी संतोष सूर्यवंशी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मित्रपरिवार एकत्र जमला की पार्टीचा बेत हा ठरलेला असतो. कॉलेजचे शिक्षण आणि नोकरी धंद्यानिमित्त मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये राहणारे तरुण हे उन्हाळी सुट्टीनिमित्त क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने किंवा इतर काही कार्यक्रमांचा औचित्य साधून हे गावाला येत असतात आणि गावातील मित्रांसोबत अशा वनभोजनासह आपल्या बालपणीच्या आठवणींचा एक उजाळा देण्याचं काम या वनभोजनाच्या माध्यमातून, अशा पार्ट्यांच्या माध्यमातून ते करत असतात. अशीच आमची पार्टीचा बेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. महाबळेश्वरच्या पायथ्याशी आणि कृष्णा काठावर वसलेला हा आमचा निसर्गरम्य परिसर म्हणजे आम्हाला लाभलेली जणू दैवी देणगीच आहे. मित्रांनो, याच ठिकाणी आत्ताच सूरज चव्हाणचा जो नवीन पिक्चर रिलीज झाला झापूक झुपूक, या पिक्चरची शूटिंग ज्या स्पॉटला या गोळेगाव गावाच्या आसपास परिसरामध्ये झाली, तो स्पॉट आम्ही या पार्टीसाठी निवडला होता. बलकवडी धरणाच्या पश्चिमेकडून म्हणजेच घाटमाथ्यावरून येणारी इतकी प्रचंड हवा होती की सुरुवातीच्या काळात आम्हाला ही चूल पेटवण्यासाठी प्रचंड त्रास झाला. परंतु आमच्या सवंगड्यांनी मोठ्या कसोशीनं प्रयत्न करून ती चूल पेटवली आणि एक स्वादिष्ट या ठिकाणी चिकनचा बेत त्यांनी शिजवून या ठिकाणी तयार केलेला होता. बारक्यूमध्ये जसे पीस भाजतात त्या पद्धतीने आमच्या मुंबईकर मित्रांनी हा तारक्यू तयार केलाय. पहा कसं आहे नियोजन, यायला लागतंय हॉटेल तिरंगा. झापूक झुपूक पिक्चरचे सेटअपचे जे वेस्टेज होतं त्याच्यामध्ये आम्हाला जो ॲक्रेलिकचा स्प्रे सापडला त्याचा योग्य उपयोग आम्ही बाईकचा कलर जो गेला होता त्या ठिकाणी कलर देण्यासाठी केला. तोपर्यंत आमचा चिकन रस्सा हा पूर्णपणे शिजून या ठिकाणी त्याला चांगल्या पद्धतीनं उकळी आली होती, कड आला होता आणि तो खाण्यायोग्य तयार झालेला होता. वाहत्या वाऱ्याच्या वेगाने या ठिकाणी पत्रावळ उडून जाऊ नये याची दक्षता घेत घेत आम्ही मस्तपैकी या वनभोजनाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर भांडी धुण्याची जबाबदारी ही माझ्यावर आणि विक्रमवर सोपवण्यात आली. आम्ही जेवण बनवताना तशी फारशी मदत केली नव्हती, त्यामुळे हे काम सर्वांनी आमच्यावर सोपवलं. आम्ही ते आनंदानं केलं आणि त्यानंतर भरपूर अशी करवंद खाल्ली. खरं सांगायचं म्हटलं तर यापूर्वी आम्ही भरपूर पार्ट्या केल्या असतील, भरपूर वनभोजनं झाली असतील, परंतु यावेळेला जी मजा आली ती पूर्वी कधीच आली नव्हती. आणि यावेळी ज्या स्पॉटला आम्ही हे वनभोजन करण्यासाठी आलो होतो तो स्पॉट, ती जागा अतिशय अप्रतिम होती. करवंद खाऊन झाल्यानंतर, त्याचबरोबर भांडी धुवून झाल्यानंतर आम्ही बलकवडी धरणाचा जो पॉवर हाऊसच्या ठिकाणी फवारा आहे तो पाहण्यासाठी गेलो. बलकवडी धरणावरचा हा जो फवारा आहे तो कहार उन्हाळ्याच्या काळात तन मनाला गारवा देणारं एकमेव ठिकाण आहे. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.